पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सुजयराव, तुम्हाला आमदारकीचं तिकीट हवंय ना? होय की मॅडम। दिलं तुमच्या घरात तिकीट। काय बोलताय मॅडम तुम्ही? मॅडम खरंच खूप धन्यवाद। या दिलेल्या संधीचं मी सोनं करेन मॅडम। अगदी अगदी आपल्या पक्षाचं सगळं काम। सुजयराव, अहो माझं बोलणं पूर्ण ऐकून तरी घ्या। मी तुमच्या घरात तिकीट देईन असं म्हटलंय, पण ते अपर्णाजी अरे वाह, एकच नंबर की। सॉरी, मला राहवलंच नाही। अहो तुम्हाला आनंद झाला आणि तुम्ही तो व्यक्त केलात, बस एवढंच। बघितलं हंबीरराव, आम्ही नुसतं यांना तिकीट द्यायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांची किती उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली। म्हणूनच आम्हाला यांना तिकीट द्यायचंय। आमची अख्खी अशीच आहे मॅडम, सगळ्यांना जिंकून घेते। मॅडम पण आपलं ठरलं होतं की मला हो सुजयराव, आपलं काहीच ठरलं नव्हतं। इथं फक्त आम्ही ठरवतो आणि आमचं ठरलंय। या भागातले योग्य आणि सक्षम उमेदवार हे अपर्णाजीच आहेत, त्यामुळे आम्ही तिकीट त्यांनाच देणार। रुक्मिणी, अगो या आप्पीनी या मॅडमवर काही जादू केली का काय बघ की। काय माहित। अगं त्या मॅडम वर तोंड उघडायला मला भीती वाटत होती, आणि ही बघ त्या मॅडम ना बोलून बोलून गुंडाळलंय वाटतं तिनं। काय मग हंबीरराव, बहुतेक तुम्हाला आमचा निर्णय पटलेला दिसत नाही। नाहीच पटणार मॅडम। सुजय, एक मिनिट मॅडम, काय की परवा आपलं बोलणं वेगळं झालं होतं आणि आता तुम्ही तुमचा निर्णय एकदम वेगळा सांगितला, त्याच्यामुळं जरा। अहो हंबीरराव, तुमच्या घरात मी तिकीट देणार एवढंच म्हटलं होतं। तुम्ही सुजयरावांचं नाव सुचवलं, मी अपर्णाजींचं नाव सुचवलं। हा म्हणजे मॅडम, आपण आज बसून ठरवू ना काय ते, चला। अहो आत कशाला, तुमचा जो काही निर्णय असेल ना तो इथेच सांगा। काय झालं हंबीरराव, तुम्हाला मान्य नाहीये का आम्ही अपर्णाजींना तिकीट दिलेलं? अहो मान्य नसायला काय, सुजयराव काय किंवा अपर्णा काय, हो आमचीच लेकरं आहेत, चालतंय की। रे, तू काय बोलली नाहीस, तुला मान्य नाही का? अगं अपर्णा, हो म्हण। काय बोलतेस रुपाली? तिचा अभ्यास, तिची स्वप्न। अहो एवढी मोठी संधी परत परत मिळते का? आणि तिच्या जागेवर तुम्ही असता तर? मला पण कळलं नसतं की अशा वेळी कसं रिॲक्ट व्हावं। अपर्णा, अगं एवढा कसला विचार करतेस? हो म्हणून टाक। पण अपर्णा, तुला जमेल ना? त्याची गॅरंटी आमची। जे तेव्हा करायला हवं ते आत्ताच करतायत। ती बी आहेच हो। आप्या, जो काही निर्णय घ्यायचा तो विचार करून घे, बर का? झालं, ही जर वही म्हणली ना तर उद्याच घर सोडून जाईल बघ। बाई, अगं मग कसं होणार? एवढी कामं पडलेली असतात घरात, अगं सगळ्यांची पळताबुई थोडी होईल की मग। आताच बघ ना, त्या सुजाची आणि सरकारांची काय अवस्था करून टाकली तिने। या पिचं तर ना मला काय करू कळणच झालंय। काय झालं अपर्णाजी, तुम्ही काहीच बोलला नाहीत?
तुम्ही होणार ना आमच्या पक्षाच्या उमेदवार? धन्यवाद मॅडम, तुम्ही मला या योग्यतेचं समजलं की मी लोकांचं प्रतिनिधित्व करू शकेल. अहो तुम्ही तर हे केलंच पाहिजे. हो करेल करेल ना मॅडम. अहो अवश्य करणार ती. मी मागाशी तुम्हाला सांगितलं नाही का, अहो ही आमची लाडकी सून आहे. नाही मॅडम, पण माझं ठरलंय, मला कलेक्टरच व्हायचंय. अहो तुम्ही आमदार झालात ना तर तेच काम करणार आहात जे तुम्ही कलेक्टर होऊन करणार आहात. हो मान्य आहे की, पण मॅडम त्याचा मार्ग वेगळा असेल. कसं आहे ना, आमदार म्हणलं की होतं काय, दर 5 वर्षांनी परीक्षा द्यायला लागते हो. आणि किती नाही म्हणलं तरी सत्तेचा मोह होतोच की. पण तुम्हाला होईल असं मला नाही वाटत. नाही, म्हणूनच मला त्यात पडायचंच नाहीये. मॅडम मी एकदम बारकी होती ना तेव्हाच माझं ठरलं होतं की मला कलेक्टर व्हायचंय म्हणून. हे माझे बापू, माझं जेव्हा ठरलं ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्यांना सांगितलं की बापू मला ना कलेक्टर व्हायचंय. बापूंनी बी दुसऱ्या दिवशी पेपर वाचले, सगळी माहिती गोळा केली आणि बाजारातून माझ्यासाठी एक ना रिकामी फ्रेम घेऊन आली. मी कलेक्टर झाल्यानंतर मला मिळालेलं सर्टिफिकेट त्यावर लावायला. म्हणून मॅडम माझं ठरलंय, मला कलेक्टरच व्हायचं आणि तेच माझं स्वप्न आहे बघा. होय, फक्त 7वीत होती बघा आप्पी आमची. आणि मॅडम त्यानंतर ना मी दुसरा कुठलाच विचार केला नाही बघा. कलेक्टर व्हायचं ठरलंय ना, मग कलेक्टरच व्हायचं. अगं बाळा पर्णा, मॅडम एवढ्या प्रेमानं म्हणतायत तर विचार कर ना. आपण उद्या सांगू ना मॅडमला. नाही सरकार, माझं ठरलंय. अपर्णाजी, खरं तर तुमच्यासारखी उमेदवार मला शोधून सुद्धा सापडली नसती. मॅडम सॉरी, खरंच. अहो नाही नाही, अजिबात सॉरी म्हणू नका. खरं तर तुम्ही दरवेळी मला चखवा देत आलात. आम्ही राजकारणी लोक माणसांना खूप चांगलं पारखतो, पण तुमच्या बाबतीत असं अजिबात नाही झालं. तुम्ही दरवेळी मला सरप्राईज करत राहिलात. हा पण चांगल्या अर्थाने सरप्राईज केलं. भरपूर अभ्यास करा आणि कलेक्टर व्हा. माझ्या शुभेच्छा कायम तुमच्या सोबत असते. थँक्यू मॅडम. आणि तुमची परीक्षा झाली की येऊन भेटा आम्हाला. नक्की. चला निघू आम्ही. बर बर मॅडम. अर्जुनराव, तुम्ही फार नशीबवान आहात, तुम्हाला अशी बायको मिळाली. अहो मगाचपासून मी तोच विचार करतोय, एवढं पुण्य कधी न कुठं कमावलं, एवढी भारी बायको मिळाली मला. चला येतो. मॅडम आता अपर्णा नाहीच म्हटली तर माझा. पर्णा नाही म्हणते तर मग सुजयचा विचार करायला काय हरकत आहे? हंबीराव, आम्ही विचार करून नक्की सांगू. चला. लय शहाणी झालीस का काय? काय कळतंय का तुला? कशाला नाही म्हणलीस त्यांना? हा माहिती आहे आम्हाला तुला कलेक्टर व्हायचंय, आमदार नाही व्हायचंय, पण सुजाला तरी व्हायचंय ना. नाही नाही, तू नामधारी आमदार झाली असतीस, पण कारभार बघितला असता ना सुजानं सगळं. नाही नाही सरकार, अहो मला तेच तर नको होतं ना. एखाद्या बाईनी कलेक्टर व्हावं म्हणजे तिने ती खुर्ची सांभाळायला पाहिजे ना, तिच्या मागं कुठल्या पुरुषाने नाही. आणि सुजय भाऊजींना आमदार व्हायचंय ना, मग त्यांनी त्यांच्या कष्टाने कमवावं की तिकीट. त्यासाठी मी माझं स्वप्न नाही सोडू शकत हो. ए अप्पे, तुझी भाषणबाजी मॅडम समोर चालेल, इथं नाही. तुझ्यामुळे आज या घरात तिकीट येणार होतं, आता ते बाहेर जाऊ शकतं. एक गोष्ट चांगली होणार होती तुझ्यामुळे आज घरात, ती बी नाही होणार आता. तू थांबव ना ती. तू जा त्या मॅडम कडे, तुझं काम सांग आणि तिकीट मिळव. काम काय सांग? आम्ही कार्यक्रम आहेत का? अरे दादा सुजा, अरे कसं वागताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? त्या मॅडम समोर एवढं कौतुक करायचं नाटक करत होतो.
अरे सगळ्यात लाडकी सून म्हणलं त्यांना, आणि आता काय रे? केली नाटक, हा? पण हिला अक्कल आहे का? हिने कसं वागायला पाहिजे होतं? सरकार, अपर्णा काही चुकीचं वागलेली नाहीये. तिला या सगळ्यात पडायचंच नाहीये मुळात. झालं झालं, लगी घेतली सगळ्यांनी तिची बाजू. अरे म्हणूनच ती शेपारली एवढी. नाहीतर काय. अगं ये आप्पे, अगं तुला व्हायचं तर हो की कलेक्टर. अगं पण एवढं त्या मॅडम तिकीट देत होत्या ते घ्यायचं की, आणि मॅडम गेल्यावर द्यायचं सुजेला. या ही आमच्या घरातल्या बायकांची अक्कल. सरकार, अहो तुम्ही त्यांना शिकूच दिलं नाही, मग कुठून येणार त्यांना अक्कल? मॅडमने तुला तिकीट देऊ केलं म्हणून सरकारनं उलट बोलणार का आता? नाही नाही, मी उलटून नाही बोलते, मी फक्त माझं मत सांग. बस तुझ्या हे आमदारकीचं तिकीट आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मिळवायचं म्हणजे मिळवायचंच आहे. सरकार, मी बघतो काय करायचं ते. यांच्या मागा लागण्यात काय अर्थ नाही आता. रुपाले मला पाणी आण थोडं प्यायला. मग कदम बायको कुणाची आहे शेवट? अरे अर्जा, आता नवरा कोणाचा आहे म्हणायला सुरुवात कर. हा? आपली सुनबाई एक लय मोठी होणार आहे. आप्पे, मी तुला सकाळी म्हटलं होतं का नाही, तुझी काय चूक नाही त्याच्यात. अगं ही काय साधी गोष्ट नाही बाबा. म्हणजे झालं आता हिचं कौतुक सुरू. मावशी, तुमची शिक्षा संपली नाही अजून? कामं झाली का घरातली सगळी? नाही आवरा पटपट. करते मी, तू नको लगेच सांगू. बापू, अहो काय बी म्हणा, एवढ्या मोठ्या बाईंना आज आपल्या लेकीत काहीतरी दिसलं, लय मोठी गोष्ट आहे. अहो लोक तिकीट मिळवण्यासाठी भांडतात, पण तेच तिकीट यांनी हिला देऊ केलं. खरं तर हे आज लय मोठा आनंदाचा क्षण आहे. पेढे आणले पाहिजेत. कदम, तुम्ही सांगायचे कुठले पेढे आणायचे, आपण जाऊन आणणार. नाही अर्जुन, आज पेढे तर मी आणणार. नाही, आम्ही एकत्र आणतो की. कशाला? काही गरज नाही पेढे बिडे आणायची. अहो आता बघितलं नाही का, एवढं तिकीट घरात येत होतं तर हिनं नाकारलं. जाऊ दे ग रुक्मिणे, आणू दे त्यांना पेढ. किती आणून आणणारे? 50 नाही तर 100 रुपयाचं. अगं हीच त्यांची किंमत आहे, आणू दे. काय म्हणला मावशी? अर्जा, अरे जाऊ दे ना, कुठे त्यांच्याकडे लक्ष देतो. एक मिनिट कर. आता तर मीच पेढे आणत असतो मावशी. आणलेले पेढे खायची तयारी ठेवायची. जबाबदारीची गोष्ट सोपवतोय, बायकांची गोष्ट बायकांना जरा जमती आणि पटती म्हणून तुम्हा दोघींवर सोपवतोय. आपल्या वार्डातल्या घराघरागणिक सगळ्या बायकांची लिस्ट करायची, हा, आणि बैजवार लिहून काढायची. त्यांच्या बरोबर जरा संबंध कसं गोडी गुलाबाची ठेवायचे एवढ्या दरम्यान इलेक्शन पर्यंत तरी. हा, तर अजिबात अरे काय लावले? अरे काय कुणी आणले कबाडे? हा? अरे काय आणले? कुणाला विचारून आज आला तुम्ही? अरे काय काय टेम्पो आणि काय भंगार कुठं काय काय गोळा केलंय? अरे ते ढगात हारणं काय दाखवतोय? बोल की तोंडानं. वर काय? अरे तोंड उघड ना. अरे ते तोंडात काय घातलं ते थुक्की आधीन बोल. चिंचुके, शेवटचं विचारतोय, कोणी सांगितलं? मी आणलाय.
कशासाठी हे सगळं? माझ्या बापासाठी. माझ्या बापाचा खिस्सा किती मोठा आहे ते दाखवतो सगळ्यांना. आणि कुठे गेल्या त्या मावशी? त्यांना बी दाखवायचंय. ओ लपुडा का पुढ्या पुढ्या या की पुढ्या. ए अर्जा, अरे तू तिकडे वर काय करतोय? हा खाली ये बघू आधी. आणि काय आणली तू? कुठे त्यांचं मनावर लावून घेतोस? ही चूक झाली कदम. लय आधी मनावर घ्यायला पाहिजे होतं. अर्जा तू करणारच काय नेमकं? गाडणार आहे मावशींना. मला चक्कर आली. अगं रुक्मिणी, अगं अर्ज काय म्हणतोय बघ. बंटी, ए बंटी, अरे मला वाचव रे. तुम्ही बंटीची किती बी घंटी वाजवा, ह्यो काय येत नसतो. त्यांनी सोडलंय तुम्हाला आमच्या आता. काय फालतूपणा लावलाय अर्जा? अहो सरकार त्या मावशीनी ऐकनातच मुळात चक्कर आल्याची ऍक्टिंग करतात. हा त्यांना त्यांच्या कामावर लयच विश्वास वाटतं. अहो मी म्हणलं त्यांना गाडणार, पण पेड्यात गाडणार. अर्जुन, तुला आज नेमकं झालंय का या ठिकाणी? अहो मगाशी मावशी बोलल्या ना, ते भाऊजींच्या मनाला चांगलंच लागले. रुक्मिणी, ही रुपाली लयच हल्ली चुरू चुरू बोलायला लागली बरं का या दोघींच्या संगतीत राहून. मावशी तुम्ही वाटेल तसं बोलायचं आणि दुसऱ्यांनी तोंड बी उघडायचं नाही वय. बोललीस मधी बघ. का ग, का तुला लगेच झोंबलं सगळं? मावशी एक मिनिट. अर्जा नेमकं काय करणार आहे तू? आज दाखवून देणार आहे. विनायक कदम काय येते आणि किती कमावतो ते. अर्जुन बाळा, मी मजेत बोलले. हाय का नाही ग रुक्मिणी? होय तर. तुम्ही सगळं मजेतच म्हणता हो मावशी. आणि मजेत मजेत घरात चोरी करता आहे का नाही? मी बी सगळं मजेतच करतो असं समजा की. अरे काय चाललंय नेमकं? हे काही कळेल का मला? नाही सकाळी झाला तेवढा तमाशा काय पुरा नव्हता का? अहो सरकार, तुम्हाला लय आनंद होईल मी काय करतो हे बघून. तुम्ही बघाच फक्त. कदम या इकडे. अरे अर्जा काय करणार काय आहेस तू? विनायकराव, अर्जुन म्हणतोय ते ऐका. कदाचित पोराच्या मनात बापाबद्दल काय भावना आहेत ना, ते सांगणार आहे तू. तू नेमकं काय करणार आहे? तुमची तुला करायची कदम. अरे देवा, असं आहे वय. अरे अर्जुन, अरे ती तुला अशी कधी पण करत नसत्यात. अरे त्याला काय तर निमित्त असतं. निमित्त आहे की काके. बाहेरच्या माणसांनी त्यांची किंमत केली आणि घरातली माणसं तेवढी गप बसली. एवढं निमित्त बास झालं की. अरे अर्जा असं नको करू. कदम मला कळतंय तुम्हाला हे नाही पटत, पण तुम्हाला माझ्यासाठी हे करावं लागेल. कारण आज जर हे नाही केलं ना, तर या घरात तुमचा अपमान कायम होत राहील. आणि मला माझ्या बापाला साधं उलट बोललेलं खपत नाही. अपमान तर लय लांबची गोष्ट आहे.
त्यामुळे आज कळूनच जाऊ दे, बाहेरच्यांना पण आणि घरच्यांना पण.